पिंजरा पिंजरा रे। ललिता आता इथे येते आणि तिच्या बरोबर कबीर सुद्धा येतोय। म्हणजे तयार झालाय तो? ज्या माणसांचे हात दगडाखाली अडकलेले असतात ना, ते जास्त हालचाल करायच्या भानगडीत पडत नाहीत। बाहेर चाललास का पुढे कबीर? हो, अरे ऍक्च्युली होय, आम्ही बाहेर चाललोय। घरी बसून कंटाळलाय बिचारा। हो, देवळात चाललोय आणि त्यानंतर आत्याला थोडं काम आहे म्हणून आम्ही शिलारवाड्यावर पण जाणार आहोत। माई माझ्याशी खोटं का बोलत होती? खमॉन यार, त्यात खोटं काय? म्हणजे ती विसरली असेल कदाचित सांगायला, म्हणून मी सांगितलं ना। हे बघ, मुळात आईने आता तुमच्या घरी येण्याचं तसं काहीच कारण नव्हतं, पण तरी ती तिथे येते ते का ते मलाही माहिती नाही। आनंदी, म्हणूनच मला खूप काळजी वाटते आणि प्लीज सगळं सांभाळून घे। अरे राजा, मला कळते तुझी काळजी। हे बघ, असं काही झालंच ना तर मी तुला स्वतः फोन करते। ठेव आता फोन। काल आपलं काहीतरी अर्धवट बोलणं झालं होतं, डोक्यातून पार निघूनच गेलं होतं बघ। मी तुम्हाला आता हे सगळं सांगण्याची काही गरज नाहीये। अरे गरज नाही कशी? अहो, त्याच्यावर कर्ज आहे हे त्याच्या आईला माहित सुद्धा नाही बघा। माझ्या भावानं मरता मरता शाबूत घेतला होता तसा त्याच्याकडनं। आता एक रुपया फेडतोय, पण आता समजा त्याच्या गळ्याशी आलंय बघा। अहो, 15 लाख फेडायचे त्याला, ते बी लगेच। डिवोर्स झाला तरी सासूबाईंचे चोचले पुरवावेच लागणार आहेत ना? म्हणजे माझी आणि तुझी होणारी सासूबाई तिच्या भावाच्या मुलाला घेऊन आली आहे। मला एक गोष्ट कळत नाही ग, सारखं सारखं माझ्या मम्माचं डोकं खायला काय येते ती बाई? म्हणजे सुनबाई 2 कप चहा करशील का? राहू दे, मी करते। नाही, तूच कर, पण मी सांगेन की मी केलाय म्हणून। चालेल ना? चालेल। हे एवढे पैसे फार नाहीये, फक्त 15 लाख आहे। हे पैसे तुझेच आहेत समज। तुला काय वाटतं, कबीरची कोणी गर्लफ्रेंड असेल? नारायणी, मी या चहात ना 2 चमचे साखर टाकली आहे, म्हणजे बघ त्याला कमी जास्त हवे असेल, नाही तर मी जाऊन विचारते। बहुतेक मागचा राग तुझा अजून गेलेला दिसत नाहीये। अगं, ती ललिताच माझ्याशी खोटं बोलली होती, माहितीये का? ती हो, मग काय आवजाऊ करू तिला? नारायणी, माझ्या समोर तरी त्यांना अरे तुरे करू नकोस ग। ठीक आहे, तूच मला सांग, ललिता वीरची आई आहे, तरीही ती आमच्या बाजूने उभी आहे का? कारण मी आणि माझ्या मुलींनी काय सोसलंय हे फक्त एक स्त्रीच समजू शकते। मी घडलेला सगळा प्रकार सांगितला बघा त्याला, त्याच्यापासून काय बी लपवलं नाही मी। चला, बरंच झालं। आणि कबीर काय हुशार आहे, त्याला पुन्हा पुन्हा काय सांगायचं? कबीर, सासूबाई आठवतं तुम्हाला? मागच्या वेळी आनंदीने किती वाईट चहा बनवला होता। नाव नको काढूस त्या पोरीचं माझ्या मोर। जर आपल्यातलाच एखादा माणूस आपल्यात नसेल तर शक्यतो त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असं मला वाटतं। कबीरचं म्हणणं बरोबरच आहे। अगं, आपल्या माणसांना असंच जपायचं असतं। तुझ्याकडे बघितलं ना की मला खरंच असं वाटतं की तुझ्यासारखा एखादा मुलगा मलाही असायला हवा होता। हक्क असायला हवा होता म्हणजे काय? तुम्ही मला एवढी सगळी मदत मुलगा समजूनच केली आहे ना, मी तुम्हाला आई का नाही समजणार? मम्मा, म्हणजे कबीर आपल्या बाजूने झाला? पिंजरा